या भारत सरकार या मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? या टीव्हीच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार, अमित सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय, या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही। ग्वालियरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोची विटंबना होते तेव्हा सत्तेचे रक्षक पुढे लपतात। देशाच्या संविधानाचे शिल्पकार अपमानित होत असताना कडक कारवाईचे फलक फक्त भाषणापुरतेच का? मुंबई सुरक्षित ठेवण्याच्या घोषणा देणाऱ्यांनी आधी देशभरात दलित सन्मान आणि संविधानाची अब्रू वाचवावी। मुंबईचे मणिपूर होऊ देणार नाही म्हणणारे ग्वालियरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर गप्प का? बाबासाहेबांचा अपमान, सरकारचे मौन, हेच का नव भारत? सुरक्षा फक्त मुंबईसाठी, ग्वालियरमध्ये संविधानाची हत्या चालते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना आणि सत्तेची शांतता, हा कुठला न्याय? घोषणा मोठ्या, कृती शून्य। बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर सरकार अपयशी। आपल्याला काय वाटते? व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही। जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक, हा जो जेनझी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही। ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने, ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे, त्याला जर कडक शिक्षा, त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही। तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल। या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो, हे जे जातीवादी सरकार आहे, हे जे RSSचं सरकार आहे, या RSSच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल।